नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर तुम्हाला MBA किंवा MMS हा जो कोर्सेस आहे, तर या कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्या अगोदर तुम्हाला एक CET एक्झाम जी आहे, तर ती द्यावी लागत असते. मग त्या एक्झाममध्ये म्हणजे जी CET होणार आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट आपण तिला म्हणत असतो. तर त्या एक्झाममध्ये जे काही तुम्हाला मार्क्स पडतील, तर त्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला कॅपराउंड थ्रू तुम्हाला ॲडमिशन भेटत असतं. तर ही जी CET असते, तर ही ॲडमिशन प्रोसेससाठी आपण त्याचे मार्क्स जे आहेत, तर ते मार्क्स गृहीत धरत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपले अ, सेलने बघा ॲप्लिकेशनला सुरुवात केलेली होती. आता त्यामध्ये मग लास्ट डेट कोणती असणार आहे, तर त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. जे काही नवीन नोटिफिकेशन जी आलेली आहे, तर त्या रिलेटेड आपण माहिती बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा 20 फेब्रुवारी 2026 ला ही नोटिफिकेशन आलेली आहे. तर यामध्ये बघा दिलेलं आहे, फायनल एक्सटेन्शन रजिस्ट्रेशन फॉर MBA, MMS CET एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 26-27. तर यामध्ये बघा लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ॲप्लिकेशन केलेलं नसेल आणि त्यांना MBA, MMS अशा कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला CET तर कंपल्सरी आहे. पण त्या विद्यार्थ्यांसाठी बघा लास्ट डेट जी आता असणार आहे, तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र MBA, MMS CET 2026 स्टार्टिंग डेट किती होती? तर 10 जानेवारी 2026 ला स्टार्ट झाली होती ॲप्लिकेशन करण्यासाठी आणि त्यानंतर बघा लास्ट डेट जी दिलेली आहे आता बघा 25 फेब्रुवारी 2026 लास्ट डेट असणार आहे या CET साठी ॲप्लिकेशन करण्यासाठी. आणि पुढे तुम्हाला टेंटेटिव्ह CET एक्झामिनेशन डेट्स पण दिलेले आहे. फर्स्ट अटेम्प्ट जो आहे तर तो 6 एप्रिल 2026 ते 8 एप्रिल 2026 ला असणार आहे. सेकंड जो अटेम्प्ट असणार आहे, तर तो कधी असणार आहे? 9/5/2026 ला तुमचा सेकंड अटेम्प्ट जो आहे, तो असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन जी आहे, तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे नोटीसमध्ये. अजून एक सूचना त्यांनी दिलेली आहे, कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट जनरेटेड अप्पर आयडी are required to create the same through DigiLocker. Candidates are advised to regularly visit the official website of the State Common Entrance Test Cell for further updates, details, schedules, and instruction related to the examinations. बघा त्यांनी माहिती दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून अप्पर आयडी काढलेला नसेल तर डिजी लॉकरवर जाऊन तुम्हाला अप्पर आयडी जो आहे तर तो अप्पर आयडी काढून घ्यायचा आहे. आणि अजून जे काही नवीन सूचना असतील तर त्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर सर्च म्हणजे वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशन रिलेटेड अपडेट्स किंवा शेड्यूल्स असेल, एक्झाम कधी असणार आहे, टायमिंग काय असणार आहे, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला वेबसाईटवर भेटत असते किंवा आपल्या चॅनलवर सुद्धा आपण इन्फॉर्मेशन जे आहे तर ते मी अपलोड करत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण ही जी नोटीस आलेली होती CET सेल मार्फत, तर त्या रिलेटेड माहिती आपण बघितलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना MBA तसेच MMS हा कोर्स करायचा असेल, तर त्यासाठी लास्ट डेट जी दिलेली आहे आपल्याला 25 फेब्रुवारी 2026 ही लास्ट डेट असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून ॲप्लिकेशन केलं नसेल, ते ॲप्लिकेशन करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.